तर हा अर्जुन सादडा किंवा अर्जुनचा वृक्ष आहे, टर्मिनालिया अर्जुना. तर याच्यासारखा दिसणारा दुसरा ऐन हा वृक्ष असतो. दोन्हींमध्ये ओळखायची खूण जर म्हणाल ना, तर याची जी काही त्वचा आहे तर ती पांढऱ्या रंगाची असते, चमकदार. आता ही जुनी त्वचा निघून जाते, स्किन, तर नंतर जी ती पांढऱ्या रंगाची होते. आणि याचा मोठा जो उपयोग आहे, सगळ्यात मोठा, तर तो फ्रॅक्चर्समध्ये. हाडं मोडल्यानंतर 3 ग्रॅम अर्जुन सादड्याची पावडर, 1 ग्रॅम साजूक तूप आणि तेवढी साखर, म्हणजे 1 ग्रॅम साखर, असं सकाळ संध्याकाळ 2 वेळा घेतलं की मोडलेली हाडं हटकून बरी होतात. जखम झाली असेल कुठेही तरी अर्जुन सादड्याच्या काड्याने ती जखम धुवून घेतली की जखम लवकर त्वरित भरून येते. आणि अर्जुन जो आहे तो हृदय, म्हणजे हृदयासाठी फार उपयोगी आहे. तर त्यासाठी 5 ग्रॅम अर्जुन सादड्याची पावडर, जी गुलाबी रंगाची असते, त्याच्यामध्ये पाव लिटर दूध आणि पाव लिटर पाणी असं उकळून ते पाव लिटर शिल्लक ठेवायचं आहे. आणि त्यामध्ये 10 ग्रॅम खडीसाखर घालायची. आणि ते दूध जे आहे ते सकाळ संध्याकाळ 2 वेळा घेतलं की ती हृदयाची सगळी प्रकारची कमजोरी त्याने नाहीशी होते. ज्या लोकांना संडासवाटे रक्त पडतं त्यांनी 3 ग्रॅम अर्जुन सादड्याची पावडर लोणी आणि खडीसाखरेबरोबर घेतली की संडासवाटे रक्त पडण्याचा त्रास कमी होतो. अंगात कडकी असेल तर ती कडकीसुद्धा अर्जुन सादड्याचा क्षीरपाक म्हणजे दुधात काढा करून घेतल्याने अंगातली कडकी पूर्ण निघून जाते. आणि त्याच्या जोडीला थकवा जो आहे तर तो शरीरातला निघून जातो पूर्णपणे. अर्जुन सादड्याचा अजून एक सुंदर उपयोग आहे. मासिक पाळीच्या दरम्यान ज्या स्त्रियांना जास्त रक्तस्राव होतो त्या स्त्रियांनी 5 ग्रॅम अर्जुन सादड्याची पावडर घ्यायची. त्याच्यामध्ये पाव लिटर दूध, पाव लिटर पाणी आणि 10 ग्रॅम खडीसाखर असं एकत्र उकळून त्याचं पाव लिटर इतपत शिल्लक ठेवायचं आहे. आणि ते गाळून घेऊन सकाळी पिलं, 2 वेळा पिलं की पाळीवाटे जो काही जास्ती रक्तस्राव होतो तर तो थांबतो. तसंच ज्या लोकांना वारंवार घोळणा फुटून नाकातून रक्तस्राव होतो, वारंवार तोंडामध्ये जखमा होऊन तिथे रक्तस्राव होतो, हिरड्यांमधून रक्तस्राव होतो, अशा लोकांनी सुद्धा या वनस्पतीचा काड्याच्या गुळण्या केल्या की तो रक्तस्राव कमी होतो.